लाडक्या बहिणी योजनेचा जोमाने प्रचार करणाऱ्या अजित पवारांच्याच पक्षातल्या 2 वहिनी सध्या एकमेकींवर नाराज असल्याची चर्चा आहे। रुपाली चाकणकरांना सर्व पद का असा सवाल करत अजित पवार आपल्या लाडक्या बहिणीला न्याय देतील अशी आशा रुपाली पाटील यांनी व्यक्त केली। पाहूया। एकीकडे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अजितदादा समस्त राज्यभरातल्या महिलांना साथ घालत आहेत, दुसरीकडे पक्षात पद देताना एकीचेच लाडका म्हणून अजितदादांच्याच राष्ट्रवादीत 2 महिला नेत्यांमध्ये भांडण लागले। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये पदांवरून शाब्दिक वॉर सुरू झाले। विधान परिषदेच्या 14 जागांवर आमदारांची नियुक्ती करायची आहे। 14 पैकी 3 अजित पवार गटाला, 3 शिंदे गटाला आणि भाजपच्या वाट्याला 6 जागा आहेत। त्यात अजित पवार गटाच्या 3 पैकी 1 नाव रुपाली चाकणकरांचं असण्याची बातमी समोर आली। त्यावरून पक्षातील सगळी पदं एकाच व्यक्तीला का म्हणून रुपाली पाटलांनी आक्षेप घेतला। रुपाली चाकणकर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। याशिवाय महिला आयोगाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे। खडकवासल्यातून त्या संभाव्य उमेदवार असू शकतात असं बोललं जाते। त्यात आता त्यांचं नाव विधान परिषदेचे आमदार म्हणूनही चर्चेत आलंय। दुसरीकडे मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील सध्या राष्ट्रवादीत प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत। माझं एवढंच म्हणणं होतं की रुपालीताई चाकणकर या काय माझ्या दुश्मन नाहीत, पण त्यांच्याकडे ऑलरेडी आयोगाचं पद आहे, महिला अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आहे। इच्छुक कोण आहे, यादी मागवली की नाही मागवली या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये स्पष्ट झाल्या नाहीत। ती जी काही बातमी आहे ती पक्षाने दिलेली नाही, म्हणून मला ती पोस्ट करून सांगितलं नाही। माननीय अजितदादा नक्कीच न्याय देणार। एक व्यक्ती एक पद यानुसार पक्षातील सगळ्याच माता भगिनींना ती संधी मिळू शकते आणि तो आमचा अधिकार आहे। पक्षाकडे आम्ही खडकवासला मतदारसंघातून उमेदवारीसाठी दादर माझ्या समवेत नगरसेवक, आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे किंवा आमचे पदाधिकारी या सगळ्यांबाबत जाऊन निवेदन दिलेलं आहे की खडकवासला मतदारसंघातून हा मतदारसंघ घ्यावा आणि उमेदवारी द्यावी। मला वाटतं हा सगळा विषय आहे तो पक्षाचा आहे। ही पदं जी आहे ती पक्षाने दिले, त्याच्यामुळे पक्ष याच्यावरती निर्णय घेईल। प्रत्येक गरजू महिला लाडकी बहीण व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं अजित पवार सांगतात। मात्र पद देताना एकीचे जास्त लाडका हा प्रश्न त्यांच्याच पक्षात निर्माण झालाय। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।